चला, कालची डिझाईन झाली आणि ही रात्री मी थोडंसं आखून घेतलं आणि आता याच्यावर रंग भरू राहिलेले आहे. आणि ऊन पण इतकं कडक आहे ना, काय सांगा. इतके चटके बसतात आणि आत्ताच ऊन इथून खाली गेलं तर बसली होती तर इतके चटके बसायला लागले. शेवटी मी पायपुसणं घेऊन आली आणि बसली त्याच्यावर. आणि आता काढत हे डिझाईनमध्ये पांढरा रंग भरत आहे. अशी बॉर्डर करणार आहे. कुठं भरायचं असेल तर भरल. चला आता पहिले करून घेते आणि नंतर दाखवते तुम्हाला. चला, हे पहा, ही केली आहे पूर्ण डिझाईन मी. आणि इकडची अशी. आता इकडं मी पुन्हा खांबाला कलर मारलेला आहे, तर इथं मला करायची आहे डिझाईन. आता इथं घेते मी करून डिझाईन. ही कशी वाटली तुम्हाला? हे आहे बैठक जागा. थोडंसं अंतरामध्ये फरक पडला आहे ना, असं काही हरकत नाही. अजून खाली बॉर्डर पण काढायची आहे मला. इथं अशी बॉर्डर काढायची आहे, मग छान दिसन. तसं लई बटबटीत दिसतंय पण मोबाईलमध्ये छान दिसतंय असं आहे. असं तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला आता पूर्ण मी डिझाईन दाखवते. हे बघा, हो, अशी डिझाईन काढलेली. आणि 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 तर आता बघा अशी डिझाईन. आता हे सर्व भाग झालेले आहे. आता इथं मी काय आता करणार नाही, कारण हेच आधीच लय बटबटीत दिसतंय पण मोबाईलमध्ये भारी दिसतंय. तो सो बघा कसं दिसतंय, भारी ना, गालीच्या टाईप. फक्त एवढंच माझ्याकडनं चूक झाली काढता. ही जी डिझाईन होती ती बिलकुल अशी सेंट इथं पाहिजे होती आणि हे जरा इथं लागत होतं. म्हणजे मग ही खांबाच्या पलीकडचं तर मी काही धरणारच नव्हती. मग बरोबर असं व्यवस्थित दिसलं असतं असं एकदम. पण ते गेलं तिकडं. आणि मग हे फुल जे आहेत ना, हे अजून इकडं लागत होतं. मग बरोबर सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. पण असं छान आलेली आहे डिझाईन आता. आणि ही आपली अशा पद्धतीने चुलीचं रंगवलेलं आहे. आता उद्याचं काय रंगवायचं आहे, पांढरा कलर राहिलेला आहे, तर बघू. तर तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा. आणि आणखीन याच्यात काय बदल जर करायचे असतील तर ते पण जरूर सांगा मला, की असा रंग दे किंवा आणखीन पांढरा कुठं. फक्त आता पांढरा आणि चॉकलेटी आहे, तर पांढरा रंग आणखीन कशात भरू ह्या डिझाईनमध्ये, एवढंच करू शकते. आता याच्यामध्ये मी डिझाईन तर वाढू नाही शकत, कारण खूप डिझाईनच झाली ही. तर आणि आता आहे ना, ते उद्या चूल आहे ना, मी ती सारून घेते, व्यवस्थित करून घेते. इतकं खराब दिसतंय ना तिथं, त्याच्यामुळे मी ते बादले बिदले तशाच तिथं सगळ्या राहिलेले. आता बघू आणखीन रंगवायचं कुठं आहे. झालं माझा. अजून पसारा काय उचलत नाही माझं, इथं उरकत नाही आहे. आणि चूल सारवायची ती काय होत नाही आहे, सकाळ झाली आहे. आणि मी तिथं चादर म्हणजे बेडशीट अंथरून दिलेली आहे. तर आता त्याच्यावर कलर सांडू नये याच्यासाठी, कारण मी वरचा चालू आहे माझा रंग द्यायचं काम. पण इथं वायर गेली ना, त्याच्यामुळं मी इथं काही हात लावला नाही, हे राहिलं आहे तसंच. आता ते विचारावं लागेल ती वायरचं. आणि हा एवढाच भाग देणार आहे. हे जे दिसतं ना, इतकाच भाग देणार आहे, कारण कलर पण तेवढाच आहे. आणि म्हटलं की चला आता आपण देऊया हा कलर. कसा हा तर खरं म्हणजे हा जो कलर आहे ना, म्हटलं या इथं पाठीमागच्या भागाला देऊ म्हटलं, कारण आता इथं वेल पण चढल आणि छान असं दिसन पांढऱ्या ह्याच्यावर हिरवा वेल. पण मग काय वाटलं काय माहिती, दिला मी. कसं दिसतंय आता काय माहिती. पण तो असं झालं आहे की निम्मा नीट पण नाही, निम्मा हे पण नाही. आणि इतकाच द्यायचा आहे फक्त चुलीपर्यंतच, असा जो ठरवलेला आहे तो. आता देते, चला मग काय करू. आता द्यायचं ठरलं आहे तर काय, पुरणपोळीचा बेत करायचा होता, त्याची खिचडी आजही करावं.
बऱ्याच दिवसापासून माझं हे रंगवायचंच काम चालू आहे. हे व्लॉगमधून तुम्ही पाहतच आलेले आहेत. चुलीचा जेवढा भाग आहे ना आणि जेवढा माझ्याकडं उपलब्ध कलर आहे ना तेवढ्यातच आता ह्या पत्र्याच्या वरच्या भागाला रंग देत आहे. हे रंगवलं की दोन्ही घरांना न्याय मिळाल्यासारखं वाटेल. कारण हे आईचं घर आहे आणि मी तिच्याच घरात राहते. आतल्या एक एक भिंतीला नवं पण दिलं. आता बाहेरच्या बाजूचा पत्राही रंगून पाहावा. असं काय पत्र्याला रंग द्यायचं मी काही ठरवलेलं नव्हतं, असं माझ्या मनातही नव्हतं. पण मग हातात रंग आहे तर मग म्हटलं आता जेवढा रंग आहे तेवढा देऊन टाकावा, तो ठेवून तरी काही करायचा. आणि जेवढ्या रंगामध्ये होईल तेवढंच काय, मग किती होईल तो पूर्ण होतो की अर्धा होतो, आता हे सर्व रंगावर राहणारे म्हणजे किती हात द्यावा लागतो, सिंगल द्यावा लागतो की डबल टिबल द्यावं लागतं हे त्याच्यावर आहे. रंग देणं तितकं सोपं नसतं बाई. काही वेळाने ते काम आहे ना खरंच कंटाळवाणं वाटू लागतं. कारण म्हणजे कसं आहे, हे शरीरही दिवसेदिवस आता पूर्वीसारखं साथ देत नाही. थोडं थोडं करत घराच्या रंगाच्या रूपात नवं पण देताना श्रम तर जाणवताच, थकवाही येतो. पण उत्साह टिकून राहिला ना तर सर्व काम कसं भरभर होऊन जातं. 5:30 वाजले आणि किती उजाडलेलं आहे. आज कुठं पाऊस नाही जाताना दिसत आणि कुठं काही नाही, जे ढग. चला आता माझं हे जे आहे ना तर कलर उरलेला आहे, थोडाफार तिकडं लावून घेते. इथं थोडाफार राहिलेला होता, काल ठेवून दिलं तसंच. तर उरला आहे तर म्हटलं मग हा कुठं कुठं लावायचा, त्याच्यापेक्षा घ्या इथंच लावून. अगदी थोडा आहे हो. आणि मी आता बांधून घेतलं आहे डोक्याला, कारण सगळा कलर काल केसांना लागला होता आणि मग मला केस तर धुवावंच लागले. आणि चला घेते आता मारून. रंग द्यायचं काम हे सकाळ सकाळी उठून चाललेलं आहे, त्याच्यामुळं काय जरा म्हणजे थोडासा उत्साह टिकून राहतो. ते अर्थात म्हणजे ना हे वर हात देऊन कलर मारायचं म्हणजे हातांना सुद्धा कळ लागते. ते थांबून थांबून तर करावंच लागतं. कलर पण काही खूप जास्त नाही होणार, मला तर वाटतं ह्या अर्ध्यापर्यंतच होईल. पण आता ते पण कसं एकदा हात द्यावा नाही लागू राहिलेला, इथं 2-3दा हात द्यावा लागते, तेव्हा तो कलर कुठं असा मस्तपैकी पांढऱ्यामध्ये दिसतोय. आणि आदल्या दिवशी इतका कलर केसांना लागला होता ना, निघत नव्हता. आणि अर्थात आदल्या दिवशी रविवार आणि आजचं सोमवार, कुठं ते पांढरे पांढरे भुरके आणखीन केस करावं म्हटलं. त्याच्यापेक्षा केसांना मी असं छानपैकी असं बांधून घेतलं. आणि आता चालू आहे ब्रशचे फटकारे त्या पत्र्यावर. आता हा पांढरा पत्रा अर्थात अर्धा हा निम्म आणि अर्धा हा पत्रा बिना रंगाचा कसा दिसन तर दिसो. पण आधी ज्यावेळेस मी द्यायचं काही हे ठरवलं नव्हतं माझं, पण ज्यावेळेस आता दिलाच आहे ना, पण नंतर असं वाटायला लागलं उगीचंच दिला मी. हाच कलर बैठक कोट्याच्या पाठीमागं जर लावला असता ना तर छान झालं असतं. कारण तिथं हिरवा वेल म्हणजे विड्याच्या पानांचा वेल लावलेला आहे तर छान शोभून दिसला असता. पण नंतर असं झालं की नंतर पाऊस जर सुरू झाला तर अगदी म्हणजे तेवढा जो ओट्याचा भाग आहे ना तो सगळा शेवाळ शेवाळ होऊन जातो. आणि मग तो एक घासला की मग रंग निघून गेला असता. मग त्याच्यानंतर माझी फार म्हणजे द्विधा मनस्थिती झाली, नेमकी करू काय, इथं लावू का तिथं लावू. पण झाला आता, दिलाय आता. मग आता काय, तो पुसता बी येत नाही आणि तो काढता बी येत नाही. तर बघू आता, देत आहे पाहून पाहून, मग नंतर तो चांगला वाटेल, है की नाही. ह्या रंगाची मजा तर मला पावसाळ्याआधीच मिळेल. आणि पावसाळा सुरू झाला तर तो बैठक ओट्यावर जर पाणी जर सारखं साचत राहिलं ना तर तिथं अख्खं शेवाळ होऊन जातं. आणि जर मग मी दीपावळीमध्ये ते घासायला लागलं ना तर तो बी रंग निघून जाईन. म्हणजे मी एवढं चित्र काढलेलं, एवढं रंग दिलेला, सगळं निघून जायला बसलेलं. पण आता तो विचार करत मी हा रंग नाही देत, नाही तर मग काय आणखीन कंटाळवाणं वाटायला लागणं, उगीचंच दिला मी, उगीचंच दिला. हे का म्हणजे एवढं फार उंचीवर नाही आहे, पण तरी पण आहे ना काय होतं, स्टूलवर चढलं का ती पडायची सुद्धा भीती राहते. असं आता झालं आहे आता कलर. आता एकदा हा फक्त शेवटचा जो भाग आहे ना तो तेवढा पत्र्याच्या बाजूचा जिथं पाणी पडतं जिथून पावसाचं तेवढंच, आणि तिथं शेवाळल्यासारखंच झालेलं आहे, म्हणजे शेवाळ आल्यासारखं. पण तरी पण मी तसंच मारू राहिलेले आहे. आणि जे खांबं होते म्हणजे लोखंडी खांबं, तर ते पहिले घासले मी आणि मग रंग दिलेला आहे.
तर अर्थात त्याला म्हणजे काळा रंग हवा होता, पण असं आता ते सगळंच एकदम पांढरं फटफटीत असं छान दिसन एक सलग रंगामध्ये. चला आता आज माझं पूर्ण काम झालेलं आहे आणि पूर्ण चुलीवरची वॉल पेंटिंग झालेली आहे, बैठकोट्यावरची सुद्धा डिझाईन झालेली आहे, पेंटिंगसुद्धा केलेली आहे, घरातल्या भिंतींनासुद्धा रंग दिलेला आहे. हा जो पक्षी आहे, हा पक्षी कोणता आहे, कसा आवाज येतो याचा? गेले 8 दिवसापासून हा पक्षी असाच ओरडतोय आणि मी इतका शोध घेते ना, मला तो सापडतसुद्धा नाही. अगदी मला असं वाटतं अगदी छोटा असेल किंवा मोठा पण असू शकेल, पण मी त्याच्या वेगवेगळ्या कल्पना करते की नेमकी हा आवाज कशाशी साम्य वाटतो. तुम्हाला हा आवाज कोणत्या गोष्टीशी साम्य वाटतो मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता ही बघा शिर्डी विमानतळाची लाईट चालू आहे आणि पाऊस चालू आहे तिकडं.